नमस्कार माझ्या सर्वांना. मी शिवानी. गावाकडच्या स्वादमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे व्हेज शेजवान फ्राईड राईसची रेसिपी, ज्याला आपण फ्राईड राईस किंवा शेजवान राईससुद्धा म्हणतो. आणि जी आपल्याला मेन म्हणजे तर चायनीज ठेल्यावर अगदी गरमागरम खायला मिळते, तीच रेसिपी मी घरी बनवून बघितली आणि तुमच्यासोबत शेअर करत आहे. त्यासाठी काही व्हेजीस कट करून घ्यायच्या छानपैकी, अशा बारीक बारीक चॉपरमध्ये करायचं किंवा असं बारीक बारीक कट करून घ्यायचं. तर मेन म्हणजे आपल्याला यामध्ये लागते राईस. तुमच्याकडे अगोदरच बनवलेला असेल ना तर मस्तपैकी आहे का, बट नसेल ना तर झटपट बनवून घ्यायचं. तर त्यामध्ये काय करायचं, एका भांड्यामध्ये थोडंसं तेल आणि त्यामध्ये जिरं टाकायचं. नंतर जे भिजलेले तांदूळ आहे 20-25 मिनटाचा अगोदर बासमती राईस मी भिजायला ठेवले होते आणि ते भिजलेलं तांदूळ आपल्याला यामध्ये टाकायचं आहे. टाकल्यानंतर यामध्ये पाणी टाकायचं, सोबतच चवीनुसार मीठ टाकायचं आणि हाय फ्लेमवर याला छानपैकी असं शिजू द्यायचं. शिजल्यानंतर यामध्ये काय करायचं, चेक करायचं छानपैकी शिजला असेल ना. बघा आता शिजलेला आहेच ऑलमोस्ट, बट थोडासा ना हलकासा कच्चा आहे. तर याला मी 2 मिनटं आणखी लो फ्लेमवर शिजवून घेत आहे, हलकंसं थोडंसं. आणि शिजल्यानंतर याला आपल्याला एका ताटामध्ये छानपैकी असा पसरवून स्प्रेड करून ठेवून द्यायचं आहे, पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे. तोपर्यंत आपल्याला फोडणी देऊन देऊ आपण, ज्याला आपण शेजवान राईस बनवायचा आहे. त्यासाठी काय करायचं, कढाईमध्ये तेल टाकायचं, त्यामध्ये जिरं टाकायचं. जेवढं तिखट आवडत असेल ना तेवढ्या मिरच्या टाकायच्या, कमी जास्त करायचं मिरच्याचं प्रमाण. नंतर त्यामध्ये बारीक चिरलेलं लसण, बारीक चिरलेलं अद्रक ते सुद्धा टाकायचं आणि याला छानपैकी हाय फ्लेमवर गोल्डन कलर येईल इतपत आपल्याला याला परतवून घ्यायचं आहे. नंतर यामध्ये बारीक चिरलेलं गाजर टाकायचं, सोबतच फ्रेंच बीन्स टाकायच्या. कारण की ह्या 2 भाज्या आहे ना याला शिजायला थोडा वेळ लागते, तर ह्या सुरुवातीला टाकायच्या. आणि याला छानपैकी परतवून झालं की यामध्ये आपल्याला शिमला मिरचसुद्धा टाकून घेऊ. शिमला मिर्च तुम्हाला आवडत असेल तर टाकायचं, म्हणजे आपल्याला यामध्ये मेन म्हणजे तर ज्या भाज्या आवडत असेल ना त्या तुम्ही टाकू शकता तुमच्या आवडीनुसार. तर मी थोडीशी शिमला मिर्च टाकली आणि सोबतच पत्तागोबी टाकली आणि जे स्प्रिंग अनियनचे देठं असते ना ते सुद्धा बारीक चिरून टाकलेले आहे. सोबतच फ्रोझन मटरसुद्धा टाकलेले आहे. आता ह्या सगळ्या भाज्यांना छानपैकी आपल्याला हाय फ्लेमवर 2 ते 3 मिनटं परतवून घ्यायचं आहे. अगर तुम्ही सपोज लो फ्लेमवर शिजवल्या ना तर थोडंसं भाज्यांना पाणी सुटते, त्याची काळजी घ्यायची. आणि याला मीडियम टू हाय फ्लेमवरच अगदी परतवत राहायचं आणि याला थोडंसं क्रंचीनेस अर्धा राहील इतपत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. नंतर यामध्ये मी काळी मिर्च पावडर टाकली आहे व चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि मिक्स करून याला आणखी आपल्याला एखादा मिनटं परतवून घेऊ. कारण की जो आपण शेजवान राईस खातो ना त्यामधले ज्या व्हेजीस असते, भाज्या असते, त्या अगद्या थोड्याशा तोंडाला लागतं आणि खाताना कसं दाताला असा क्रंचीनेसपणा वाटते. त्यासाठी आपल्याला याला पूर्णपणे अशा न शिजवता हलक्याशा कच्च्या राहील वा हलक्याशा शिजल्या राहील इतपत आपल्याला शिजवायचं आहे. नंतर यामध्ये मी शेजवान चटणीसुद्धा टाकलेली आहे. तर यामध्ये 2 ते 3 चम्मच आपल्याला शेजवान चटणी लागते, ती टाकायची आणि याला पण सुद्धा अर्धा मिनटं किंवा असं परतवल्यासारखं मिक्स करून घ्यायचं आहे. आता बघू शकता जो राईस होता तो छानपैकी असा थंडा झालेला आहे आणि अगदी सुटसुटीत झालेला आहे, पूर्ण मोकळा झालेला आहे. तर तो राईस आपल्याला यामध्ये टाकायचा आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची आत्ता. आणि नंतर यामध्ये आपल्याला स्प्रिंग अनियन, कोरिअंडर ते सुद्धा टाकू शकतो आवडत असेल तर. आणि थोडं चेकसुद्धा करायचं की बरोबर मीठ वगैरे लागलं आहे की नाही लागलं आहे, हे सुद्धा चेक करून घ्यायचं. आणि चेक करून झाल्यानंतर यामध्ये मी थोडंसं स्प्रिंग अनियन टाकला आणि नंतर कोरिअंडरसुद्धा टाकलेला आहे आणि आपला राईस छानपैकी असा तयार झालेला आहे. याला जास्त वेळ लागत नाही, फक्त अगोदरच काय होते आपल्याला भात शिजायला किंवा भाज्या चिरायच्या नाही का, त्यालाच वेळ लागते, पण फोडणी द्यायला वगैरे बिलकुल वेळ लागत नाही. आता आपण जेव्हा चायनीज ठेल्यावर जातो ना त्यांच्याकडे अगोदरच हे सगळं काम झालेलं असते, म्हणजे चिरचार करून ठेवलेलं असते भाज्या वगैरे, तर आपल्याला पटकन ते 10-15 मिनटामध्ये देतात. पण घरी बनवतो म्हटलं ना तर थोडं भाज्यांना चिरायला वेळ लागते. आणि अगोदर समजा तुमच्याकडे भात बनलेलाच असेल ना तर मस्तपैकी इझी काम होऊन जाते, तेवढा वेळ आपला वाचून जाते. आणि मस्तपैकी असा प्लेटमध्ये सर्व करून घ्यायचा गरमागरम आणि गरमागरमच खायचा. थंडा खाण्यापेक्षा ना
गरमागरम खायला अतिशय भारी वाटते आणि अशा प्रकारे ही आजची रेसिपी तयार झालेली आहे. कशी वाटली तुम्हाला आजची शेजवान राईसची रेसिपी? आवडली असेल तर बनवून बघा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर टेक केअर, बाय.